गुरुपुष्यामृत योग हा भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो। हा सर्वात शुभ योग आहे। याला अमृत योग असेही नाव आहे। पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग येतो। पुष्य नक्षत्र हे सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं। या नक्षत्राला नक्षत्राचा राजा असं देखील म्हटलं जातं। या दिवशी कोणतेही काम केलं तर त्यामध्ये प्रत्येकाला यश प्राप्त होतं। यंदा नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024ला जुळून आलेला आहे। योगायोगाने या दिवशी पौष पौर्णिमा म्हणजेच याला शाकंभरी पौर्णिमा असे देखील म्हटलं जातं। तर गुरुपुष्यामृत योग आणि शाकंभरी पौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या वस्तू खरेदी करणं कटाक्षानं टाळावं याबद्दल माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या रुपालीज क्रिएटिव्हिटी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। पुष्य नक्षत्र हे सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं आणि जेव्हा हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग जुळून येतो। तर हा गुरुपुष्यामृत योग गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024ला सकाळी 8:15 सुरू होणार आहे आणि तो 26 जानेवारी दिवशी सकाळी 10:28 संपणार आहे। म्हणजे आपल्याला 24 तासांपेक्षा जास्त वेळ हा गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्यासाठी भेटलेला आहे। गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व सांगायचं झालं तर पुष्य नक्षत्रात सुरू केलेली सर्व कामं पूर्ण, सर्वांगीण आणि निश्चितच फलदायी असतात। त्यामुळे या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल, तसेच कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दिवशी नक्की सुरू करावा। पुष्य नक्षत्रावर गुरु आणि शनी यांचे आधिपत्य असते, त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते। या नक्षत्रात जमीन, जागा, इमारती, सोने चांदी खरेदी करणे फायदेशीर आहे। अशी मोठी खरेदी, गुंतवणूक, सोने चांदीची खरेदी अशा गुंतवणूक आपण इतर दिवशी खरेदी न करता अशा मुहूर्तावर आवर्जून खरेदी कराव्यात, कारण कोणत्याही मुहूर्तावर केलेली कामे ही फलदायी ठरतात आणि त्याचे वाईट परिणाम होत नाहीत, उलट आपल्याला त्या व्यवसायामध्ये फायदाच होतो। तसेच देवघरामध्ये आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा लक्ष्मीकारक काही वस्तूंची खरेदी करायची असेल तर इतर दिवशी न घेता अशा योगावरती आपण या आवर्जून घ्याव्यात। कोणतीही शुभ कामे आपण जर मुहूर्तावरती केली तर त्याचं शुभ फळ आपल्याला मिळतं, लक्ष्मी प्राप्त होते, तसेच घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते, त्यामध्ये वाढ होत जाते। त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत योगावर सोने, चांदी, तांबे, पितळे इत्यादींच्या वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी सुवर्ण खरेदी केल्यामुळे तुमचे भाग्य वाढेल, कारण सोने भगवान बृहस्पतीला प्रिय आहे आणि या पुष्य नक्षत्राची देवता बृहस्पती आहे। त्यामुळे ज्यांची ऐपत असेल त्यांनी या दिवशी 1 ग्रॅम का होईना सोने खरेदी करा किंवा सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करावा। या दिवशी खरेदी केलेलं सोनं चिरकाळ टिकतं, सोन्याला सोनं लागतं असं म्हणतात आणि ते दिवसेंदिवस वाढत जातं, त्यात उत्तरोत्तर वाढ होत जाते। पण सोन्याचे वाढते भाव पाहता सर्वसामान्य माणसाला सोन्याची वस्तू खरेदी करता येईलच असं नाही, तर त्यांनी काय करावं, तर ज्यांची सोने घेण्याची ऐपत नाही त्यांनी चांदीच्या वस्तू खरेदी कराव्यात। या दिवशी पौर्णिमा आहे आणि चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे। या दिवशी चांदीची गणपतीची मूर्ती आपण आणू शकतो, तसेच लक्ष्मीची चांदीची मूर्ती आणू शकतो, चांदीची पावले, चांदीचे निरांजन अशा वस्तूंची खरेदी देखील आपण या दिवशी करू शकतो। आणि ज्यांना सोने किंवा चांदी या दोन्हीपैकी एकही वस्तू खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी या दिवशी हळद खरेदी करू शकता। आपल्या हळदीच्या डब्यामध्ये किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये हळद असतेच, परंतु या दिवशी आपण 10 किंवा 5 रुपयाची का होईना हळद आवर्जून आणावी। या छोट्याशा हळदीमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकतो, कारण गुरुवारसाठी पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो। हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। अनेक जण गुरुवारच्या दिवशी हळदीचे उपायही करत असतात। आपण उंबरट्यावरती हळदीचे लेपन करतो आणि या दिवशी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी हळदीचं लेपन देखील अवश्य करायचं आहे।
आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तेथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही, कारण माता लक्ष्मीला विष्णूची सेवा अत्यंत प्रिय आहे. तिथे लक्ष्मी अखंड चिरकाल टिकते. त्यामुळे या दिवशी आपण हळद खरेदी करू शकतो. तसेच हळदीबरोबर आपण धने, अख्खे धनेही खरेदी करू शकतो. तर आपल्या घरामध्ये अगोदर धने असतील तरीसुद्धा आपण या दिवशी धने खरेदी करू शकतो, कारण धनेसुद्धा लक्ष्मीकारक आहेत हे आपल्याला माहीतच आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला सर्वात जास्त महत्त्व धन्याला असतं. त्याच्यामुळे आपण या दिवशी दुसरं काही खरेदी करता नाही आलं तरी धने आवर्जून खरेदी करावे. त्याचबरोबर चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ हे देखील या दिवशी आपण खरेदी करू शकतो, कारण हरभऱ्याची डाळ देखील पिवळी आहे आणि या दिवशी आपण भगवान विष्णूंना चणा डाळ, गूळ आणि तुळशीपत्रे अवश्य व्हावीत. याचबरोबर आपण धार्मिक पुस्तके या दिवशी खरेदी करू शकतो. नित्यसेवेचं पुस्तक, 14वा अध्याय, 18वा अध्याय, स्वामीचरित्र सारामृत किंवा अजूनही कोणती मंत्रस्तोत्राची जी पुस्तके असतील ती आपण या दिवशी नक्की खरेदी करावीत. आणि ज्यांना काहीच खरेदी करणं शक्य नाही त्यांनी या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करा, माता लक्ष्मीची सेवा करा, कारण या दिवशी पौर्णिमा आहे, गुरुपुष्यामृत योग आहे आणि या योगावर केलेली सेवा ही चिरकाळ टिकते. तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांची तुम्ही या दिवशी आवर्जून सेवा करा, गुरुमंत्राचं पठण करा. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम इत्यादी स्तोत्रांचे आपण पठण करू शकतो. ज्याप्रमाणे शुभयोगावर केलेली सोने चांदीची खरेदी जशी आपल्यासोबत चिरकाल टिकते, त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावर आपण जर आपल्या गुरुची सेवा केली तर त्याचा देखील आशीर्वाद आपल्या पाठीवर कायम राहील. तेव्हा गुरुची सेवा करा. तर याबरोबरच आता कोणत्या वस्तूची खरेदी आपल्याला या दिवशी करायची नाही हे आपण पाहूया. तर या दिवशी आपल्याला कोणत्याही धारदार वस्तूंची खरेदी करायची नसते, सुई, कात्री इत्यादी. तर या धारदार वस्तूंची खरेदी आपण या दिवशी चुकूनही करू नये. आणि दुसरे म्हणजे या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी कराव्यात. अशा सेकंड हँड म्हणजेच दुसऱ्याने वापरलेल्या वस्तू या दिवशी खरेदी करू नये. तर ही होती गुरुपुष्यामृत योगाविषयी थोडक्यात माहिती. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.